क्षण हुआ। रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करशिता साया डिलीट आता थोडं रिफ्रेश होऊ चला अरे टेन्शन को मार गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाडी मन मस्का हाडू नुसका स्ट्रेसवरती दर्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाडी मन मस्का। मिठी मारतायत म्हणजे जुळलंय वाटतं यांचं. अगं आयशू, आम्हाला दोघांना पण खूप भारी वाटतंय ग. फायनली आम्ही वेगळे झालो. मी काय म्हणते मीत, आपण ना रोकड्यातच प्लॅन त्याच्यावर उलटवायची वेळ आलीये. व्हॉट्स इट? आपण स्वतः बघितलंय ना डोळ्यांनी आणि ती म्हणली यार की शेवटची मिठी आहे आता ब्रेकअप म्हणून. आय कांट इमॅजिन सौमित्र विदाउट मैत्री और इवन त्या दोघांचा ब्रेकअप झाला. तात्पुरता ना, माहितीये. टेम्पररी नाही, कायमचा परमनंट फायनल ब्रेकअप. हे बघ, मला अगदी खरं खरं सांगायचं, काय चाललंय रे तुझं आणि त्या मैत्रीचं? तुमचं कायमचं ब्रेकडाऊन झालंय का? कोण म्हणलं तुला? विघ्नेश म्हणालाय. Yes, Dad? Yeah, sure. I'll definitely do that. No, Dad, but मी जरा आता एका महत्त्वाच्या कामामध्ये सो नो आय नो ते जास्त महत्त्वाचं आहे बट प्लीज डॅड. येस शुअर. हां बाय. सोना, तुला काय वाटतं रे यांच्या ब्रेकअप बद्दल? म्हणजे आय एम गेटिंग टू इमोशनल यार. सॉरी, तू विचार करतोयस का? कर 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 विचार कर. माझ्या मते सर्वप्रथम आपण वस्तुनिष्ठपणे या गोष्टीकडे पाहायला हवं. मैत्रीच्या अनुषंगाने त्या दोघांकडे जर आपण पाहिलं तर तटस्थपणा हरवतोय आणि तटस्थपणा फार महत्त्वाचा आहे निर्णय घेण्यासाठी. आपण लोकशाहीत आहोत तर लोकशाही मार्गाचाच अवलंब करूया. अरे पण ब्रेकअपचा आणि लोकशाहीचा काय संबंध दादा? अरे माझ्या निरक्षर मित्रा,
लोकशाहीचा सगळ्याशी संबंध आहे. व्यक्ती स्वातंत्र्याशी लोकशाहीचा संबंध आहे. आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणूनच एक जोडपं ब्रेकअप करू शकते. आपण एक पोल घेऊया. कुणाकुणाला आज असं वाटतंय की वड तुटवा पारंबी हे आज होऊनच जाणार आहे. हात वर करा. तू चुंबक आहेस करी तू मॅड सारखं कशाला वागतोस मित्रा. न्यूजरूम मधली चर्चा आहे का पोल बिल घ्यायला. अरे पण त्यांनी ब्रेकअप नाही करायला पाहिजे यार. देयर मस्ट बी समथिंग टू डू. आय नो सेम हिअर ग. म्हणजे चुमक तुला माहितीये का काल रात्रभर झोप नाही आली रे मला. हेच विचार सारखे डोक्यात. मी पण डोकं खपवलं रात्रभर ऐश्वर्या. झोपलेलं नाही मी. नुसता विचार केला रात्रभर. माहितीये विचार केलाय फक्त. श्रमलोय मी. जागलोय रात्रभर मी. दुसरं काही केलेलं नाहीये. तारे मोजलेत आभाळाकडे बघून. कळतंय. आणि या दोघांचा पूर्वेतिहास बघून माझ्या निदर्शनास हे आलंय की ते दोघं आपल्याला गंडवतायत. काय दे आर गंडविंग अस. आणि त्यासाठी 2 लॉजिक्स आहेत माझ्याकडे. नीट लक्ष देऊ नये का. पहिलं लॉजिक असं की गेले कित्येक दिवस ते आपल्याला भेटलेले नाहीये. म्हणजे ते आपल्याला सरळ सरळ टाळतायत. आणि जेव्हा माणसाला काहीतरी लपवायचं असतं तेव्हा तो समाजाला टाळत असतो. आणि दुसरं लॉजिक असं की कोणीतरी म्हणलं ना की ब्रेकअपच्या वेळेला त्यांनी 3 वेळा एकमेकांना शेवटची मिठी मारली. हो 3 वेळा. ब्रेकअपच्या वेळी कोणी एकमेकांना मिठी मारत नसतं बाळा. ब्रेकअपच्या वेळी दोघं जण एकमेकांवर चिडतात, ओरडतात, रागवतात, किंकाळ्या फोडतात. मी तर म्हणेन आरोळ्या ठोकतात आणि हे करतात. पण यांनी दोघांनी मिठ्या मारल्या. अरे मी तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं रे ब्रेकअपच्या वेळी. हो की नाही. मैत्रीच्या. मी तुला सांगतो ऐश्वर्या तिने तिच्या एका डोळ्यात हसू आणि एकात आसू कायमचे भरून ठेवलेले. ती हवा तो नळ हव्या त्या पॉइंटला उघडते. म्हणजे येडा बनके पेडा खाणे का असं करत असेल ना ती. अरे ग. पण डिअर आर यू शुअर. बट व्हाय विल दे डू दॅट. तू गंडी बस. आणि पार्टी द्यायला लागू नये म्हणून. अय्या शी. माय गॉड. काही काय नाही यार एवढ्यासाठी करणार नाहीत ते. म्हणजे पार्टी द्यायला लागू नये म्हणून. बघ ना म्हणजे मागच्या वेळेला पार्टी द्यायला 5,000 रुपये लागले होते. एकदा 7,200 लागले होते. ते अधिकदा 4,500 लागले होते रे. एकदा 8,500. आणि शेवटची पार्टी 12,000 रुपयांची झाली. करू शकता का. हो रे. नाही रे फार चुकीचं आहे. पण तुझ्याकडे काय पुरावा आहे या सगळ्यांचा. म्हणजे काय प्रूफ काय. त्या पुराव्यासाठी आपल्याला त्यांना रेड हँडेड पकडावं लागेल. कळतंय का. आणि त्यासाठी मी सांगतो ती व्यूहरचना आपल्याला फॉलो करावी लागेल. आणि प्रत्येक नकारात्मक गोष्ट सकारात्मक गोष्टीमध्ये बदलावी लागेल. कळलं. नाही. व्ह्यू रचना म्हणजे स्ट्रॅटेजी. हां वॉर स्ट्रॅटेजी. वी आर ॲट द वॉर. आणि मी तुमचा कमांडर. सो गाईज लेट अस अटॅक. नको मागो मॅड सर. पडला. पेशंट संपलेत. भेटायचं का. कशाला.
ओके, मग मी निघतो. अरे थांब ना. कशाला? सकाळचं औषध परत हवंय. हो, ते संपलंय नेमकं. हो का? मग मी देते. पुढच्या वेळी तुझ्याकडचं दे. चालेल, मी स्टॉक करून ठेवतो. ये लवकर. आलेच. अरे देवा, काय ग? सहसा अफेअर चालू असणारी लोक एकमेकांची इतके असे मेसेजेस करून हसत वगैरे असतात. तुझं ते ब्रेकअप झालंय ना? हो, ब्रेकअप झालंय. ब्रेकअप ब्रेकअप. मग काय तू काय दुसऱ्या कोणाला मेसेज करत होतीस का? अगं काय माही, सिंगल असणारी माणसं हसू नाही का शकत? ऑफकोर्स. मस्त मूवीला हसत होते. चार्ली चॅप्लिन तुला हसत होते. ऐ ग, जरा पाय खूप आखडले ग माही. किती वेळ बसलोय ग आपण? आपल्या लक्षातच नाही आलं नाही. खरंच चल, ग. जरा ब्रेक घेऊयात. मी आलेच, पाय मोकळे करून ओके आले. ओके, पाय मोकळे कर, मन मोकळं कर. काय म्हणलीस? नाही नाही, काही नाही. म्हणजे मी तेच म्हणत होते ना तुला इतके दिवस की घर कोंबड्यासारखी बसून राहू नकोस घरात. जा जा जा, खरंच जा. अगं हो, माझे काम करतेस का? ए माई प्लीज, मला घाई आहे, मला जाऊ दे प्लीज. अगं वरच्या क्लिनिकचं लाईटचं बिल आलंय, त्याची कॉपी सौमित्राला द्यायची आहे. तेवढी देतेस का? हा, जरा मी बघते कुठे ठेवली. मी इथेच होती. अरे देवा. अगं बाई, पण तुमचं भांडण झालं नाही का? मग तू कशी जाणार त्याच्याकडे? सॉरी सॉरी सॉरी, राहू दे, बघते मी काय करायचं ते. हो, म्हणजे खरं तर बरोबर आहे तुझं. मी सौमित्राशी बोलायची काही गरजच नाहीये. म्हणजे काही तसं कारण पण मला, माझी इच्छाही नाहीये सौमित्राशी बोलायची. आणि तुझं काम असेल तर तू फोन कर ना त्याला, आणि त्याला म्हणाव की इथेच वर बसलेला असतोस ना नुसताच, जरा खाली ये म्हणाव, माझी जरा कामं कर, जरा कष्ट कर म्हणाव. आणि काय ग, तो त्याचं बघून घेईल, जाता घेऊन जाईल तो. सिम्पल. अगं हो हो हो, किती बोलतेस, कळलं मला. जा आता. मी जाते. जा, बाय मोकळे करा. डॉक्टर,
औषध हवं आहे ना? बोला, काय होतंय? डॉक्टर, गेले काही दिवस ना छातीत फार धडधड होती. दिलेलं औषध घेतलं सकाळी? हां. धडधड नाही थांबली? नाही, उलट अजूनच वाढली आहे धडधड. हा? अजून काय त्रास होतोय? झोप लागते का? नाही? मग स्वप्न बिप्न पडत असतील? हां, स्वप्न तर पडतात ना? काय दिसतं स्वप्नात? स्वप्नात बघा डॉक्टर, मुलगी दिसते. हा? कशी दिसते मुलगी? हे जाऊ दे, सांगा की. हे नको. अहो, सांगा की डॉक्टर. अतिशय भयानक दिसते. कुरूप अशी जवळ येते, गळा दाबते, म्हणते ब्रेकअप. असं म्हणते? हॅलो हॅलो. हां, बोल माई. अरे सौमित्र, असा का आवाज येतोय तुझा? नाही, काही नाही. ठीक आहे, बोल बोल. अरे जाताना क्लिनिकचं लाईट बिल घेऊन जा. लाईट बिल? हां, लाईट बिल. हां. मी मैत्रिणीला म्हणाले होते, पण आता तुमचं ते ब्रेकअप झालंय ना, तर ती नाही म्हणाली. चुकून आली नाही आहे ना तिकडे? नाही आली. मी इथे नाही, मी गेलो. काय? तिथे नाहीयेस म्हणजे? नाही, म्हणजे क्लिनिक मध्ये नाहीये, उद्या येतो. हो का? आधीच निघालास का? बरं. उद्या ये नक्की. हा? हो. पीप पीप. अरे कोणी आहे का तुझ्या बरोबर? नाही, म्हणजे रस्त्यावरचा आवाज आहे. बरं. ड्राईव्ह करताना बोलू नकोस. हा, चल चल, बाय. तू जरा वेडपटच का ग? काय आवाज कसले काढते? आणि उद्या कशाला? मग उद्या भेटायला कारण नको का? मला वाटतं माईला संशय आला बहुतेक. येऊ देत रे. बरं मला सांग, तुझ्या छातीतली धडधड कशी आहे? स्टेथोस्कोप पण ना काही कामच करत नाही बाबा. नीट ऐकूच येत नाही. आता कसं मस्त ऐकू येतंय. हसताय काय? घ्या ना. योगा? अरे रोकडे. काय 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 चाललंय? काय
का चाललंय? दोघं मिठी मारतोय, दिसत नाही का? हो वा, म्हणजे तिकडं फायनल ब्रेकअपची मिठी मारली, त्याच्यानंतर आता इथं चोरून मिठी मारते, म्हणजे काय? हे बघ, आमचा ब्रेकअप झालाय, म्हणजे मला मान्य आहे आमचा ब्रेकअप झालाय, पण इतक्या दिवसांची सवय होती, अशी कशी अचानक मोडणार? आणि मग मीतला म्हणलं की मीत, मला फक्त एक मिठी दे प्लीज. त्यावर मीत म्हणला की देईन. म्हणजे माझी खरी गरज होती रे ती. इतके दिवस मी कोणाशी शेअर नाही केलं, पण तुला सांगते, तू समजून घेशील ना मला? घेशील ना? तू म्हणलीस मिठी दे, तू हो म्हणला. ए महिना तू थांबा, तुला शानी आहे, तू कोणाला पण येडी करू शकते. नाही डॉक्टर, तू खरं खरं सांगा, खरं सांग. नाही माझ्या डोळ्यात बघ, डोळ्यात बघून सांग ना. ए इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. ए तू एकदा माझ्याकडे बघून सांग. डॉक्टर हे बघ, इकडे बघ. डॉक्टर डॉक्टर इकडे बघ, इकडे बघ, डोळ्यात बघ, इकडे बघ. ए ए ए ए ए रोकडे, एवढं काय होतं रे मिठी मागितली तर? एक्स बॉयफ्रेंडलाच मागितली ना मी. खरं सांग, खरं सांग, खरं सांग. जुळलंय ना? हा जुळलंय ना? जुळलंय ना? मामा मामा मामा. अरे यार, ह्याला काय अर्थ आहे? थोडं पण लपवता येत नाही तुला. अजून थोडं सस्टेन केलं असतं ना तर त्याला पटलं असतं. ए हॅलो, मला ऑलरेडी कळलं होता. एक्स बॉयफ्रेंडला मिठी मागते म्हणे. ए भारी. तुला काही कळत नाही. त्या दिवशी रात्री मी टपरीवर होते, तुला दिसलं तरी का मी? एक चहाच्या टपरीवर होती. अरे सौमित्र, मामा मामा मामा, लय भारी डोकं आहे. सगळ्या ग्रुप पासून लपवताय तुम्ही पार्टीसाठी? नाही म्हणजे खरं तर हो, पार्टीसाठी. ही म्हणाली जरा गंमत करू, मजा येईल म्हणलं. एक नंबर आयडिया, एक नंबर. ए रोकडे, कोणाला सांगू नका. हा ठीक ठीक. म्हणजे मी नाही सांगणार कोणाला, पण चुंबक महाराजांचं काय? अरे ते पाळत ठेवून येत तुमच्यावर, म्हणे रंगे हात पकडणार आहे तुम्हाला. त्याला करू देत रे प्लॅनिंग, आपण नाही त्याच्या जाळ्यात फसायचं काय? एक का? ए मग फुल राडा करू ना आपण, फुल धिंगाणा घालूया काय? फुल धिंगाणा. एक काम करतो, मी जरा नगरची एक ट्रिप मारून येतो, मग सकाळी भेटूया आपण. काय नगरला काय? काय मामा, काय काय असं काय लाजण्यासारखं नाही ना आपलं. असतं तर सांगितलं असतं यार तुला, खोटं कशाला बोललो असतो. हे महिने पण आपलं पण असं झालं पाहिजे यार. म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप, पॅचूप.